चला तर मंडळी, कुकरमध्ये 2.25 कप पाणी घ्यायचं, चिमूटभर हळद आणि तेल घालून पाण्याला उकळी येऊ द्यायची। 1 कप हरभरा डाळ 1.5 तास पाण्यात भिजवली आहे, पाणी निथळून कुकरमध्ये घालायची। मंद ते मध्यम आचेवर कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करून कुकर गार होऊ द्यायचा। 2 कप गव्हाचं पीठ स्वच्छ चाळायचं, चवीनुसार मीठ, चिमूटभर हळद आणि पाणी घालून चपातीच्या कणकेसारखी कणिक मळून घ्यायची। जास्त तिंबत वगैरे बसण्याची गरज नाही। कणिक मळून झाली की वरतून 2 चमचे पाणी लावून अर्धा तास झाकून तिंबण्यासाठी बाजूला ठेवायची। पुरणाची डाळ छान शिजलेली आहे, एका चाळणीवर काढून कटाचं पाणी गाळून घ्यायचं। डाळ परत कुकरमध्ये घालायची, ग्लास किंवा मॅशरच्या मदतीने 1-1.5 मिनिटं मॅश करायची। मस्त मऊसूत होते। आता पुरण वाटत बसण्याची गरज नाही। सारख्या कपने 1 कप साखर घालून पुरणाला मध्यम आचेवर चटका द्यायचा, वेलची पूड घालायची। चमचा उभा राहिला म्हणजे परफेक्ट चटका बसलाय। पुरण गार करायचं। जी कणिक तिंबण्यासाठी ठेवली होती चमचाभर तेल घालून 1-2 मिनिटं मळून घ्यायची। मऊसूत कणिक आणि पुरण तयार आहे। पारी करायची, पुरण भरायचं, गोळा बंद करायचा, सुकं पीठ लावून हाताने पसरट करून पातळ पोळी लाटायची, मोठ्या आचेवर तूप लावून भाजायची। परफेक्ट